2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी झाली होती असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। जर भाजपच्या 120 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या तर उद्धव ठाकरेंनी युती तोडली नसती असंही ते म्हणालेत। 2019च्या निवडणुकातल्या बंद दाराआड चर्चेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ठाकरेंवर आरोप केलेत। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं तर त्यांनी चर्चा करायला हवी होती, पण पवारांसोबत जायचं असल्यानं त्यांनी आपले फोनच घेणं बंद केलं होतं असं फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। 2014ला युती का तोडली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तो सवाल ये उठता है कि अगर आपको डिस्कशन करना है, अगर आपको ये आभास है कि नहीं मुझे किसी बंद कमरे में ये कहा गया था कि आपको सीएम का पद दिया जाएगा, तो चर्चा तो कर सकते थे। आपने चर्चा नहीं, क्योंकि आपने पहले दिन से तय कर लिया था कि अगर नंबर गेम फंसता है। और इसमें मतलब बाद में जो चीजें ध्यान में आई वो ये आई कि शरद पवार जी ने इनके साथ एक प्रकार से प्रीपोल टैसिट अंडरस्टैंडिंग की थी। पवार जी ने उनको कहा था कि देखिए, जहां पर आप लोग कांग्रेस के सामने लड़ रहे हैं हम आपको मदद करेंगे, जहां हम बीजेपी के सामने लड़ रहे हैं आप हमको मदद कीजिए। अगर बीजेपी 120 पर चली जाती तो उद्धव ठाकरे कभी बीजेपी को छोड़कर नहीं जाते। जैसे उनके ध्यान में है कि नंबर गेम ऐसा फंस रहा है कि हम सरकार बना सकते हैं, उन्होंने अपना रंग बदल शब्द पाळला असता अमित शहानी, तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला। आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहांच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांचे जे सुरुवातीचे निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे। त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं, म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।